आपण बनवणार आहे गाजरचा हलवा. गाजरचा हलव्यासाठी 1 किलो गाजर मी स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर ते साळून घेतले. साळून घेतल्यानंतर फूड प्रोसेसमध्ये ते मी किसून घेतलेले आहे. त्यासाठी मोठी 1 वाटी साखर घेतली, 2 चमचे तूप घेतले, दूध घेतलं आहे, विलायची 4-5 विलायची घेतली. ते तूप 1 चमचा तूप टाकून गाजर चांगले परतून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं वाफेवर झाकण ठेवायचं, वाफेवर शिजून घ्यायचं थोडं गाजर. त्याआधी हलवून घ्यायचं, तूप टाकले ना त्यामुळं हलवून घ्यायचं. सगळीकडं तूप लागलं पाहिजे, त्यामुळे व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि मंद गॅस ठेवायचं थोडा वेळ. झाकण ठेवल्यानंतर गाजर थोडे शिजून द्यायचे. शिजल्यानंतर मग त्यात साखर, दूध आणि विलायची ही साखर टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची. विलायची साखर टाकून मी मिक्सरमध्ये विलायची बारीक करून घेतलेली आहे. 10-15 मिनटं झाल्यावर गाजर चेक करायचे, शिजले की हलवून घ्यायचं. त्यानंतर त्यात विलायचीचे पूड टाकायचे, दूध टाकायचं, 1 वाटी दूध टाकायचं, साई टाकायची, साई असेल तर. त्यानंतर त्यात साखर टाकायची, आवडीनुसार साखर टाकायची. ज्याला जास्त गोड पाहिजे असेल त्यांनी जास्त टाकायची, नाही तर 1 वाटीला कमी टाकली तरी चालते. आणि हलवून घ्यायचं. थोडा वेळ शिजून द्यायचं. शिजून झाल्यानंतर आपला गाजरचा हलवा तयार झाला आहे. कुणाला काजू बदाम टाकायचे असेल ते पण टाकू शकता. मी यात थोडे आता काजू बदाम टाकणार आहे. 4-5 काजू आणि 4-5 बदाम आपण घेतलेले आहेत, ते थोडे मिक्सरमध्ये फिरवणार आहे. बारीक केलेले आहे. त्यानंतर ते आपण गाजरच्या हलव्यामध्ये टाकणार आहे. बारीक नाही, कुणाला बारीक नसेल आवडत तरी थोडे अजून सुरीने छोटे छोटे काप घ्यायचे आणि ते हलव्यामध्ये टाकायचे. पौष्टिक असा गाजरचा हलवा आपण तयार केलेला आहे. तो थोडा आता आपण शिजून द्यायचा आहे. 10 ते 15 मिनटं लागतात शिजण्यासाठी. थोडा गॅस मोठा केला तरी चालतो. आपला आता हा गाजरचा हलवा तयार झालेला आहे. तो आता आपण खायला घ्यायचा. आणि आम्ही आता हे पहिल्यांदाच व्हिडिओ चालू केलेला आहे पहिल्यांदाच. आणि आमच्या व्हिडिओचं नाव आहे फूड अँड ॲक्टिव्हिटी. आमच्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि आवडलं तर हे पदार्थ करून पहा. किती छान वास येत आहे. आणि मी आता हा सर्वेशला खायला देणार आहे. थँक्यू. पुन्हा भेटू.